येणार आहोत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। निवृत्ती, नक्कीच वृषाली, आपण जर पाहायला गेलं तर 3 मतदारसंघांच्या म्हणजे 3 मतमोजणी केंद्रावरती जे आहे ते मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर अशा 3 मतदारसंघांचे निकाल जो आहे तो या ठिकाणी वाचन इथं मतमोजणी होणार आहे। त्या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। पदवीधरचा पहिला निकाल जो आहे तो पदवीधरचा लागणार आहे। जवळपास 3 ते 3.5च्या दरम्यान पदवीधरचा निकाल हाती येऊ शकतो असा अंदाज जो आहे तो अंदाज वर्तवला जातोय। परंतु सुरुवातीला आपण जर पाहायला गेले तर संपूर्ण मतमोजणी करत असताना सुरुवातीला वैध आणि अवैध मते जे आहे ते बाजूला केली जातील। त्यानंतर वैध मतांच्या द्वारे मतांचा विजयाचा कोटा ठरवला जाईल। परंतु आपण या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। त्याचसोबतच अनेक नेते देखील जे आहे ते सकाळपासूनच या मतमोजणी केंद्रावरती दाखल झालेले आहेत। खरं जर आपण जर पाहायला गेलं तर खरी तर पदवीधर मध्ये जे आहे ती मुख्य लढत ठाकरे गट विरुद्ध भाजपची असलेली आपल्याला पाहायला मिळेल। आणि त्याच पद्धतीने शिक्षक मतदारसंघामध्ये जर आपण जर पाहायला गेलं तर महायुतीचे सर्व उमेदवार आहेत, त्याचसोबतच ठाकरेंचे आणि शिक्षक भारतीचे देखील उमेदवार असणार आहेत। त्याच्यामुळे नक्की विजयाचा गुलाल कोण उधळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि त्याचसोबतच अनेक महायुतीचे देखील उमेदवार या मतदारसंघांमध्ये आपल्याला असलेले पाहायला मिळतात। त्याच्यामुळे नक्की विजयाचा गुलाल कोण उधळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। वृषाली, नक्कीच धन्यवाद निवृत्ती, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।